हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 पोएम नंबर 4.7 आवर कम्युनिटी हेल्पर्स. आवर कम्युनिटी हेल्पर्स. आवर म्हणजेच आपले, कम्युनिटी म्हणजे समाज, हेल्पर्स म्हणजेच काय, मदत करणारे. तर आपल्या समाजात मदत करणारे असं या कवितेचं मीनिंग येथे होईल. ए ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, लिसन, रिपीट अँड सिंग. सुंदर अशी इथे पोएम देण्यात आलेलं आहे. तर ते पोएम कसं म्हणायचं आहे ते आपण इथे पाहून घेऊया. त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन आपण येथे पाहणार आहोत. टीचर हेल्प अस टू लर्न ABC shapes and colors and 1 2 3. Doctors help us when we are sick. Medicines will do the trick. Soldiers fight on the borders so far. Farmers grow wheat, rice and jar. Police keep things safe for you. What job do you want to do? तर अशा प्रकारे सुंदर हे असं पोएम आपण येथे मुलांकडून म्हणून घेऊ शकतो. चला तर येथे आपण एक्सप्लेनेशन पाहून घेणार आहोत. टीचर हेल्प अस टू लर्न ABC shapes and colors and 1 2 3. टीचर म्हणजेच काय, शिक्षक. शिक्षक हेल्प म्हणजेच काय, मदत करतात. लर्न म्हणजेच काय, शिकण्यासाठी. काय शिकण्यासाठी मदत करतात हो आपल्याला टीचर्स? शिक्षक आपल्याला शिकण्यासाठी कुठे शिकण्यासाठी मदत करतात, काय शिकण्यासाठी मदत करतात इथे सांगण्यात आलेलं आहे. पहा, ABC शेप्स म्हणजेच काय, आकार. इथे आपल्याला चित्रात दाखवण्यात आलेला आहे. पहा, आणि कलर्स, कोणकोणते शेप्स, अल्फाबेट्स, 1 2 3 नंबर्स, ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी येथे आपल्याला टीचर्स काय करतात, हेल्प करतात, मदत करतात. डॉक्टर हेल्प अस. डॉक्टर म्हणजेच काय, वैद्य, किंवा त्याला मराठीत डॉक्टर असे सुद्धा म्हणतात. हेल्प म्हणजेच काय, मदत करतात. अस वेन वी आर सिक, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला काय करतात, डॉक्टर मदत करतात. मेडिसिन्स विल डू द ट्रिक, तर ते मेडिसिन्सच्या उपयोगाने, औषधीच्या उपयोगाने आपल्याला काय करतात, आपल्याला बरे करतात. औषधांचा वापर करून डॉक्टर काय करतात, आपल्याला बरे करतात. कधी? जेव्हा आपण आजारी पडतो. पुढे सांगण्यात आलेलं आहे, सोल्जर्स फाईट ऑन अ बॉर्डर सो फार. तर हे जे सोल्जर्स आहेत, सोल्जर्स म्हणजेच काय, सैनिक युद्ध करतात. फाईट म्हणजेच काय, युद्ध करतात. ऑन अ बॉर्डर म्हणजेच काय, आपल्या देशाच्या बाउंड्रीवर, बॉर्डरवर जाऊन काय करतात, आपल्यापासून खूप लांब असतात. फार म्हणजेच काय, लांब. जे सोल्जर्स असतात, जे सैनिक असतात, आपल्यापासून खूप लांब असतात, पण आपल्यासाठी ते मदत करतात, आपल्यासाठी हेल्प करतात. कशासाठी? आपल्यासाठी ते फाईट करत असतात, आपल्या देशाला वाचवण्यासाठी, आपल्या देशातील माणसांना वाचवण्यासाठी ते तिथं बॉर्डरवर काय करत असतात, युद्ध करत असतात, लढाई करत असतात. पुढे गेल्यानंतर फार्मर्स सांगण्यात आलेलं आहे. पहा, फार्मर्स ग्रो व्हीट, राईस, ज्वार. तर फार्मर म्हणजेच काय, शेतकरी आपल्याला कसा मदत करतो, तर शेतकरी आपल्यासाठी काय उगवतो, ग्रो म्हणजेच काय, पिकवणे. व्हीट म्हणजेच गहू, राईस म्हणजे तांदूळ, ज्वार म्हणजेच ज्वारी. तर शेतकरी आपल्याला काय पिकवून देतो, काय उगवून देतो आपल्याला खाण्यासाठी, आपल्यासाठी सुद्धा तो मदत करत असतो. आपल्यासाठी गहू, तांदूळ, ज्वारी अशा वेगवेगळे पिकं तो काय करत असतो, ग्रो करत असतो. तो आपल्यासाठीच हेल्प करत असतो. पुढे गेल्यानंतर काय म्हणण्यात आलेलं आहे, पहा, पोलीस कीप थिंग्स सेफ फॉर यू. पोलीस सुद्धा आपल्याला काय करत असतो, मदत करत असतो, एक प्रकारे हेल्प करत असतो. आपल्याला खून, मारामारी किंवा चोरी यापासून काय करत असतो, वाचवत असतो. सेफ म्हणजेच काय, वाचवणे. या वेगवेगळ्या गोष्टींपासून आपल्याला काय करत असतो, तो बचाव करत असतो. शेवटी येथे लहानशा मुलाला त्याची आई काय म्हणते, पहा, व्हॉट जॉब डू यू वॉन्ट टू डू. तर तुला यापैकी कुठलं जॉब करायला आवडेल, येथे त्याची आई त्या गोंडस मुलाला येथे विचारत आहे. व्हॉट जॉब म्हणजेच काय, काम. डू यू वॉन्ट, तुला. वॉन्ट टू डू, तुला करायचं आहे. तुला शिक्षक व्हायचं आहे का, डॉक्टर व्हायचं आहे का, सोल्जर व्हायचं आहे का, शेतकरी व्हायचंय का, पोलीस व्हायचं आहे. यापैकी कुठलं काम करायला, कुठलं जॉब करायला तुला आवडेल, असं त्या गोंडस मुलाची आई त्याला विचारते. अशा प्रकारे या कवितेचे इथे आपण स्पष्टीकरण सांगू शकतो.
B1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजेच ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागं म्हणा. डॉक्टर, डॉक्टर म्हणजेच वैद्य किंवा डॉक्टर असं म्हटलं जाऊ शकतं. टीचर, टीचर म्हणजे शिक्षिका. फार्मर, फार्मर म्हणजेच शेतकरी. सोल्जर म्हणजे सैनिक. ड्रायव्हर म्हणजे वाहन चालक, जो गाडी चालवणारा असतो त्याला ड्रायव्हर असं म्हणतात. पोलीस म्हणजेच पोलीस. C1 ऍक्टिव्हिटी आहे लिसन अँड इनॅक्ट. लिसन, लिसन म्हणजेच ऐका. इनॅक्ट, इनॅक्ट म्हणजे त्याप्रमाणे क्लासरूम मध्ये ऍक्टिंग करून दाखवा. तर फर्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला डॉक्टर दाखवण्यात आलेला आहे. तर ती काय म्हणत आहे पहा. डॉक्टर, आय एम अ डॉक्टर, आय ट्रीट अ पेशंट. तर मी डॉक्टर आहे, तर मी कोणाला पाहते? पेशंट्सला पाहते. मी रुग्णांना पाहते, त्यांना ट्रीट करते, त्यांचा उपचार करते. तर नेक्स्ट वन पिक्चर मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे टीचर. तर टीचर काय बोलतोय पहा आपल्याला. आय एम अ टीचर, तर मी काय आहे? शिक्षक आहे. आय हेल्प स्टुडंट टू लर्न, तर मी शिक्षक आहे, तर मी येथे विद्यार्थ्यांना शिकवण्यात मदत करतो, शिकवण्यात मदत करतो. नेक्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला फार्मर दाखवण्यात आलेला आहे, शेतकरी दाखवण्यात आलेला आहे. आय एम अ फार्मर, तर मी शेतकरी आहे असं म्हणतोय. आय ग्रो क्रॉप्स, तर मी पिके उगवतो. मी काय करतो? पीक उगवतो. तर नेक्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे सोल्जर. तर सोल्जर काय म्हणतोय पहा. आय एम अ सोल्जर, सोल्जर म्हणजेच काय? सैनिक. आय सर्व द नेशन, तर मी देशासाठी सर्व करतो, मी देशासाठी काम करतो. तर नेक्स्ट वन पिक्चर मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे ड्रायव्हर, वाहन चालक. आय एम अ ड्रायव्हर, तर मी ड्रायव्हर आहे. आय ड्राईव्ह द बस, तर मी बस चालवतो, मी बस काय करतो? चालवतो, असं तिथे ड्रायव्हर आपल्याला म्हणतोय. पुढील नेक्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे टेलर दाखवण्यात आलेला आहे. टेलर म्हणजेच काय? शिंपी, जो कपडे शिवतो, जो काय करतो? कपडे शिवतो. तर इथं आपल्याला शिंपी दाखवण्यात आलेला आहे. आय एम टेलर, मी टेलर आहे. आय स्टिच क्लॉथ, तर मी काय करतो? कपडे शिवतो. असे वेगवेगळे कम्युनिटी हेल्पर्स आपल्या येथे कम्युनिटीमध्ये आहेत, जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये काय करत असतात? हेल्प करत असतात. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 4.7 आवर कम्युनिटी हेल्पर्स हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.